नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. आता नारळी पौर्णिमा जवळ येत आहे, तर आता पुढच्याच महिन्यामध्ये आहे. जास्तीत जास्त 15-20 दिवस राहिलेले आहेत. तर नारळी पौर्णिमेबद्दल एक स्पेशल पदार्थ जो आहे तो मी तुम्हाला दाखवते. म्हणजे तो नारळी पौर्णिमेलाच यूज होतो असं काही नाही आहे, तो अदर डेजमध्ये पण तुम्ही खाऊ शकता. आणि तो जो मी पदार्थ दाखवणार आहे तो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण खाऊ शकतात. तर आज आपण बघणार आहोत गुळातली नारळाची खोबऱ्याची वडी. हा पदार्थ आपण बघणार आहोत. युजली नारळाची वडी जी बनवतात ती साखरेमध्ये बनवली जाते, बट लहान मुलं पण खाऊ शकतात आणि मोठी पण खाऊ शकतात. म्हणून मी आज तुम्हाला गुळातली जी वडी आहे ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीमध्ये आहे. जास्त साहित्य पण त्याला लागत नाही आणि पटकन होणाऱ्यातली आहे. थोडेफार कष्ट आहेत करण्यासाठी, पण तुम्ही ती व्यवस्थितरित्या जर केली तर ती एकदम छान होते वडी. तर आता आपण पाहूया नारळाच्या वडीसाठी लागणारं साहित्य. हे बघा, नारळाच्या वडीसाठी मी हे 1 बाऊल जे आहे ते खोबरं किसून घेतलेलं आहे. तर आता हे खोबऱ्याचं मेजरमेंट कसं असेल, छोटी म्हणजे नारळाची वाटी आहे त्याचा मी पूर्ण तो नारळ खिसून घेतला आहे, तेव्हा तो एवढा 1 बाऊल जो आहे, म्हणजे ही बघा, ही माझी एवढी वाटी जी आहे, एवढी वाटी ते खोबरं निघालेलं आहे. तर ते 1 बाऊल मी खोबरं घेतलेलं आहे खिसून, ओलं खोबरं. ही जी आहे, ही छोटी वाटी जी आहे ते मी गूळ घेतलेला आहे. हे आहे 1 वाटी दूध आहे आणि 2 टेबलस्पून तूप आहे आणि हे आहे आपली वेलची पावडर आहे. ठीक आहे. तर हे साहित्य नारळाच्या वडीचं आहे. आता आपण ही नारळाची वडी करायची कशी आहे ते आता आपण पाहूया. हे बघा, एक कढई ठेवली आहे मी आणि कढईमध्ये आता हे जे तूप आहे ते तूप मी घालणार आहे. जे 2 वाटी आपण तूप घेतलेलं होतं ते मी घालणार आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे खोबरं जे आहे ते घालणार आहे. हे बघा, तूप आणि खोबरं हे मी एकत्र करून ते चांगलं मिक्सचर करून घ्यायचं आहे. चांगलं ते भाजून घ्यायचं आहे. हे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे. एकजीव हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं, आधी दूध घालणार आहोत. आधी थोडंच घालायचं आहे दूध. परत हे दूध, तूप आणि खोबरं हे एकजीव करून घेणार आहोत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत गूळ. हे बघा, आता हे सगळं जे मिश्रण आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि गॅस जो आहे तो तुमचा मीडियम आचेवरच ठेवायचा आहे. सतत ह्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली जळालं नाही पाहिजे. बघा, हे अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी आपण वेलची पूड टाकणार आहोत. वेलची पूड टाकून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही जर आता हे असं मिश्रण एकजीव जेव्हा करत असाल तेव्हा गूळ टाका, आयदर साखर टाका. ह्याला आता असं पाणी सुटणार आहे. साईडने तुम्हाला दिसत असेल हे पाणी सुटतं आहे. तर ते पाणी सुटणार आहे त्याला, मग ते तुम्ही एकत्र करून चांगलं घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्याचा कलर थोडा चेंज होत चाललेला आहे. म्हणजे खरपूस असा रंग येतो आहे, खरपूस असा वास, सुगंध सुटलेला आहे. म्हणजे याचा अर्थ हे मिक्सचर चांगलं एकजीव होत चाललेलं आहे. हे बघा, आता तुम्ही कलर बघत असाल, एकदम सुरेख असा कलर त्याचा झालेला आहे. म्हणजे ते मस्तपैकी असे एकजीव झालेलं आहे. हे बघा, हे असं मस्तपैकी एकजीव झालेलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुमच्याकडे ते चौरस असं पातळ असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता. तर नॉर्मल प्लेटला तुम्ही तूप लावून ठेवू शकता. त्याच्यामध्ये दाखवते मी तुम्हाला. हे बघा, मी ही एक प्लेट घेतली आहे आणि त्याला सगळीकडून तूप लावून घेतलेलं आहे. आणि माझ्याकडे आहे ना थोडेसे ड्रायफ्रूट्स होते, ते मी थोडेसे असे कट केलेले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकत आहे. ते सगळीकडे थोडे असे स्प्रेड करते.
हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ना हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला वाटलं तरच तुम्ही घालायचे, नाहीतर नाही घालायचे. कारण काही मुलं, लहान मुलं जर खाणार असतील तर ती मुलं चावत नसतील तर सरळ ते गिळतात मुलं, म्हणून तुम्ही ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहेत. लहान मुलांना जर तुम्ही वडी देणार असाल तर ड्रायफ्रूट्स नाही घातलेत तरी पण चालेल. आयदर जी मुलं चावून खाणारी आहेत, ज्यांना समजतं बऱ्यापैकी, त्यांना तुम्ही घालू शकता. तर हे ड्रायफ्रूट घालायचे आहे. बघा हे जे मिश्रण आहे आता आपण त्या ड्रायफ्रूट्सवरती घातलेलं आहे आणि ह्याला आपण इक्वल असं करून घेणार आहे. बघा हे सगळं असं व्यवस्थित इक्वल करून घ्यायचं आहे. जे कॉर्नर आहेत ते असं व्यवस्थित इक्वल करून घ्यायचं आहे. आता ही आपण गुळाची बर्फी केल्यामुळे आपल्याला ही ब्राऊन कलरची दिसते. आयदर तुम्ही साखरेची जर बर्फी केलीत ना तर ती तुम्हाला व्हाईट कलरमध्ये दिसेल. आता ती गरम आहे तोपर्यंतच ती इक्वल करून घ्यायची आहे, जेणेकरून ती थंड झाली ना तर ती आपल्याला व्यवस्थित इक्वल करता येत नाही, मग ती कडक होऊन जाते. सो आता आपण व्यवस्थित इक्वल करून घेऊया. ही बघा ही मी अशी इक्वल करून घेतलेली आहे. आता ही जास्त नाही तर 5 मिनटं रेस्टिंग पिरियडसाठी ठेवायची आहे. त्याला थोडंसं म्हणजे मीडियम थंड होऊन द्यायचं आहे, जास्त पण थंड होऊन द्यायचं नाही, नाहीतर ती आपल्याला काढायला म्हणजे त्याचे काप काढायला होणार नाहीत. हे बघा अशा पद्धतीने आपण हे 10 मिनिट्स ठेवल्यानंतर, 10 ते 15 मिनटं ठेवल्यानंतर ही आता अशी थोडी कडक झाली आहे. आता ह्याचे काप काढून आपल्याला घ्यायचे आहे. हे बघा सुंदर अशी नारळाची वडी जी आहे आपली तयार झालेली आहे, तुम्ही बघत असाल. हे बघा ह्याचं टेक्स्चर जे आहे एकदम मस्त आणि लुसलुशीत झालेलं आहे. मी तुम्हाला पाहिजे तर थोडीशी तोडून दाखवते. हे बघा एकदम सॉफ्ट झालेली आहे. ही तोंडात घातली की तुम्हाला विरघळलीच पाहिजे आणि एकदम पौष्टिक अशी गुळाची आहे, साखरेची पण नाही आहे, गुळाची आहे. आजची नारळाची गुळाची वडी तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. टिल देन टेक केअर, बाय.